प्रेज द लॉर्ड. मी पास्टर सुहास कदम पुन्हा एकदा बायबल टेल्स मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे परमेश्वर या वचनांच्या द्वारे तुमची भेट घेईल आणि तुम्हाला आशीर्वादित करेल. आज एका महत्वाच्या गोष्टीविषयी थोडक्यात आपण बघणार आहे आणि ती गोष्ट किंवा ते विषय म्हणजे प्रार्थनेच्या शिवाय सुटका नाही. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा 2000 वर्षापूर्वी या पृथ्वीवरती सेवा कार्य करत होता, तो शमरोन, गालिल आणि यहुदा प्रांतांच्या मध्ये देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत फिरत होता. लोकांना बरे करत फिरत होता, अद्भुत चिन्ह चमत्कार करत होता, कुष्ठरोग्यांना बरं करत होता, रोग्यांना बरं करत होता, आंधळ्यांना दृष्टी देत होता. आणि अशा प्रकारे हजारोच्या हजारो लोक येशूला शोधत किंवा येशूच्या मागून ज्या गावामध्ये येशू ख्रिस्त गेलेल्या त्या गावामध्ये येशूच्या मागून जात होते. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारे इस्रायल लोक जे आहेत ते त्यांना खात्री झाली की परमेश्वर जिवंत देवाने, इस्रायलाच्या देवाने, अब्राहमाच्या देवाने, इसाकाच्या देवाने, याकोबाच्या देवाने आपली भेट घेतलेली आहे, तारणारा किंवा उद्धारकर्ता पाठवून, मसीहा पाठवून. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला शोधत लोक होते, येशू ख्रिस्ताचं वचन ऐकण्यासाठी गर्दी करत होते, येशू ख्रिस्ताला स्पर्श करण्यासाठी लोक आहेत ते धडपड करत होते. आता असाच एक प्रसंग या ठिकाणी मार्क कृष्णवर्तमान याच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. 40 ते 45 वचन आहे जे तुम्ही नंतर वाचू शकता. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की येशू त्या भागामध्ये गालिल प्रांतामध्ये सेवा करत असताना एक कुष्ठरोगी जो आहे तो येशूच्या जवळ आला. त्याने आपले गुडघे येशूच्या जवळ ठेकले आणि येशूला म्हणाला की प्रभूजी तुझी इच्छा असेल तर मला तू बरं कर. आणि येशू त्याला म्हणाला माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. येशूला त्याचा खळबळ आला आणि त्या क्षणी वचनांच्या मध्ये सांगितले ज्या वेळेला येशू त्याला म्हणाला माझी इच्छा आहे तू शुद्ध हो, त्याच वेळेला तो कुष्ठरोगी तो बरा झाला. आता या ठिकाणी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ज्या भागामध्ये येशू ख्रिस्त सेवा करत होता त्या भागामध्ये शेकडो किंवा हजारो कुष्ठरोगी कदाचित असतील, परंतु ते सर्वच कुष्ठरोगी बरे झाले नाहीत. पण हा एक कुष्ठरोगी मात्र या ठिकाणी बरं झाल्याचा उल्लेख मार्क आपल्याला करत आहे. का? कारण की त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये. कारण त्या काळामध्ये कुष्ठरोग एक महारोग अशा प्रकारे गणला जात होता ज्याच्याद्वारे इतरांना त्याचा संसर्ग होण्याचा धोका होता. म्हणून ज्या व्यक्तीला तो कुष्ठ झालेला आहे किंवा कुष्ठरोग झालेला आहे त्या व्यक्तीला गावाच्या बाहेर कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये त्याला ठेवलं जायचं. आणि मग अशा कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये किंवा कुष्ठरोग्यांच्या गावामध्ये हजारो कुष्ठरोगी मरणाची वाट बघत होते. त्यांचं जीवन कष्टमय क्लेशमय होतं. क्वचितच कोणीतरी बरा होऊन तो आपल्या गावामध्ये परत येत होता, परंतु बाकीचे सगळे लोकांचं आयुष्य त्या ठिकाणी जायचं. परंतु इस्रायल देशासाठी एक आनंदाची बातमी आहे की येशूच्या द्वारे परमेश्वराने त्या राष्ट्राची भेट घेतली. येशूने अनेक कुष्ठरोग्यांना त्या काळामध्ये बरं केलं. आता ज्या भागामध्ये येशू सेवा करत आहे त्या भागातील कुष्ठरोग्यांना देखील ह्या गोष्टीची माहिती मिळाली, ह्या गोष्टीचं ज्ञान मिळालं की येशू आहे तो आपल्या भागामध्ये आलेला आहे आणि तो कुष्ठरोग्यांना बरं करत फिरत आहे. परंतु त्यातील कोणत्याही कुष्ठरोग्याने येशूच्या जवळ जाऊन गुडघे टेकण्याचं, प्रार्थना करण्याचं धाडस केलं नाही किंवा त्यांनी ते कष्ट उचललं की येशूच्या जवळ प्रार्थना करायचं. परंतु हा एक कुष्ठरोगी मात्र त्याने गेला, त्याने प्रार्थना केली, त्याने गुडघे टेकले, येशूला त्याने विनंती केली आणि येशूने त्याला बरं केलं. ते सर्वच्या सर्व कुष्ठरोगी बरे झाले असते जर त्या प्रत्येक कुष्ठरोगी जो आहे तो सगळे कुष्ठरोगी जे आहेत ते येशूच्या जवळ जाऊन त्यांनी गुडघे टेकले असते तर. परंतु त्यापैकी कोणीही येशूच्या जवळ गेला नाही. हा एक कुष्ठरोगी मात्र गुडघे टेकून त्याने प्रार्थना केली आणि तो बरा झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर आज तुमच्याशी काहीतरी बोलत आहे. फक्त आपल्याला येशू सुटका देतोय, येशू आजारांना बरं करतोय, येशू आपली परिस्थिती बदलतोय, येशू जीवन बदलतोय, ह्या गोष्टीचं ज्ञान असून फक्त काही उपयोग नाही. परंतु ह्या गोष्टीची माहिती असून काही उपयोग नाही. परंतु आपल्याला त्या माहितीप्रमाणे आपले गुडघे प्रभू येशूच्या जवळ ठेकायला पाहिजेत आणि म्हणायला पाहिजे की प्रभू येशू, परमेश्वरा माझी परिस्थिती बदल, प्रभू परमेश्वरा माझा आजार भरा कर, प्रभू परमेश्वरा गौरवी देवा माझं जीवन बदल, पवित्र देवा तुझी शांती पवित्र प्रभू माझ्या जीवनामध्ये येऊ दे. जेव्हा आपण प्रार्थना करणार सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, ओ हालेलुया, ओ परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार. कारण परमेश्वर वचनांच्या मध्ये असं म्हणत आहे की मागा म्हणजे मिळेल. याचा अर्थ काय? जो मागतोय, जो प्रार्थना करतोय त्यालाच मिळेल. म्हणून परमेश्वर इर्मिया 33:3 मध्ये म्हणत आहे मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. याचा अर्थ काय? तो म्हणत आहे की जो हाक मारतोय, जो प्रार्थना करतोय त्यालाच उत्तर मिळेल.
प्रार्थना न करता आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग ते फायनान्स असेल, आर्थिक असेल, किंवा कौटुंबिक क्षेत्र असेल, किंवा आत्मिक क्षेत्र असेल, किंवा कुठलं पण क्षेत्र असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला सुटकेची गरज आहे, प्रार्थनेच्या शिवाय आपल्याला सुटका मिळणार नाही. त्या ठिकाणी हजारो शेकडो कुष्ठरोगी होते, पण ते बरे झाले नाहीत. पण हा एक कुष्ठरोगी का बरा झाला? कारण त्याने जाऊन गुडघे टेकले. आज तुम्हाला आणि मला प्रभू येशूच्या जवळ जाऊन गुडघे टेकायला पाहिजे. कारण प्रार्थना म्हणजे एक दरवाजा आहे. प्रार्थना म्हणजे एक दरवाजा आहे, ज्या दरवाजाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. प्रार्थना असा दरवाजा आहे, ज्या दरवाजाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आजारांच्या मध्ये प्रवेश करतो. प्रार्थना हा असा दरवाजा आहे, ज्या दरवाजाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या फायनान्स मध्ये प्रवेश करतो. प्रार्थना हा असा दरवाजा आहे, ज्या दरवाजाच्या द्वारे परमेश्वर तुमच्या अशांतीमध्ये, तुमच्या क्लेशाच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. आणि ज्या वेळेला तुमच्या फायनान्स मध्ये आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये, आपल्या क्लेशांच्या मध्ये, आपल्या अशांतीमध्ये आपल्या पडलेल्या आत्मिक जीवनामध्ये जेव्हा येशूचा प्रवेश होतो, त्यावेळेला ते जीवन तसंच राहत नाही. प्रार्थना हा दरवाजा आहे. प्रार्थना म्हणजे परमेश्वराला दिलेलं परवानगी आहे की प्रभू परमेश्वरा, तू माझ्या जीवनामध्ये ये आणि माझं जीवन बदल. प्रभूला आपण आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेच्या परवानगीच्या द्वारे परवानगी दिली पाहिजे की प्रभू माझं जीवन बदल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हणत आहे, पहा मी दाराशी उभा आहे आणि दरवाजा ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, मी त्याच्यासोबत आत जाईल आणि मी त्याच्यासोबत जेवेन. प्रभू म्हणत आहे, मी दरवाजाशी उभा आहे. प्रार्थनेच्या द्वारे, गुडघे टेकण्याच्या द्वारे जेव्हा तुम्ही येशूला सकाळ दुपार संध्याकाळ हाक मारताय आणि म्हणताय प्रभू माझी परिस्थिती बदल, आपली परिस्थिती घेऊन जेव्हा तुम्ही येशूच्या जवळ बसताय, त्यावेळेला तुम्ही ते दरवाजा उघडत आहे आणि प्रभू येशू तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिस्थितीमध्ये, आपल्या आजारांच्या मध्ये, आपल्या क्लेशांच्या मध्ये, आपल्या अशांतीमध्ये प्रवेश करेल. आणि ती परिस्थिती तशीच राहणार नाही, ती परिस्थिती बदलून जाईल. परंतु जर प्रार्थना आपण करत नाही, तर आपल्या जीवनामध्ये आपण आशीर्वादांची, सुटकेची अपेक्षा करू शकत नाही. कारण प्रार्थना, परमेश्वराने आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे, मागण्यासाठी सांगितलेलं आहे, हाक मारण्यासाठी सांगितलेलं आहे, गुडघे टेकण्यासाठी सांगितलेलं आहे, ज्याच्याद्वारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रवेश करेल आणि आपलं जीवन बदलेल. देवाच्या प्रिय लोकांनो, हालेलुया, परमेश्वराने फक्त तुम्हाला साक्ष ऐकण्यासाठी निवडलेलं नाहीये की याच्या जीवनामध्ये एक अद्भुत कृत्य झालं, याचं जीवन परमेश्वराने असं बदललं, परमेश्वराने त्याला अशी सुटका दिली. परमेश्वराने हे कान फक्त साक्ष ऐकण्यासाठी दिलेले नाहीयेत, परंतु परमेश्वराने, हालेलुया, तुम्हाला त्या साक्षी अनुभवण्यासाठी, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनुभवण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला पाचारण केलेलं, बोलवलेलं आहे. साक्षी ऐकून, हालेलुया, तुम्ही उत्तेजन घेतलं पाहिजे की माझ्या पण जीवनामध्ये पवित्र देवा ती गोष्ट कर, कारण मला पण त्या गोष्टीची गरज आहे. कारण जो परमेश्वर त्या भावाचं जीवन बदलू शकतो, तोच परमेश्वर तुमचं देखील जीवन बदलू शकतो. कारण तो परमेश्वर पक्षपात करणारा परमेश्वर नाही. आपल्याला फक्त आपल्या ज्या गरजा आहेत, आपली जी परिस्थिती आहे, आपले जे क्लेश आहेत, आपले जे आजार आहे, आपल्या जीवनातील जी कुठली पण परिस्थिती असेल, ती परिस्थिती घेऊन प्रभूच्या सोबत बसायला पाहिजे, गुडघे टेकायला पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा आपण प्रार्थना करणार, आपला परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. कारण वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे, हालेलुया, परमेश्वराचे जे नेत्र आहेत, परमेश्वराचे जे कान आहेत, ते नीतिमानांच्या प्रार्थनेच्याकडे लागलेले असतात. हालेलुया, जेव्हा आपण प्रार्थना करतोय, आपला परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर आपल्या प्रार्थनांच्या द्वारे अद्भुत साक्षी घडवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मला या छोट्याशा संदेशाच्या द्वारे तुम्हाला उत्तेजन द्यायचं असेल, तुमची परिस्थिती काही पण असेल, अशक्य असेल, कठीण असेल, तुम्हाला वाटेल की मी यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही, परंतु आज देवाच्या वचनांच्या द्वारे मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे, आशा द्यायची आहे की जेव्हा तुम्ही गुडघे टेकाल, तुमची अशक्य परिस्थिती तुमच्यासाठी बदलली जाईल. जेव्हा तुम्ही गुडघे टेकाल, परमेश्वराचा एक पराक्रमी, सामर्थ्यशाली, अद्भुत, गौरवी हात तुम्ही तुमच्या जीवनाच्या मध्ये बदलाल, तुम्ही पाहाल आणि तुमची परिस्थिती आहे ती बदलेल. हालेलुया, आज जे हे वचन ऐकत आहेत, संदेश ऐकत आहेत, रिबालाबा शखेंदो नमगद रगदले, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. रिगदलो रबालाबा शखेंदो नमगद रगदले, येशूच्या नावामध्ये. हालेलुया, प्रभू परमेश्वरा, आज जे लोक प्रभू हा संदेश बघत आहेत किंवा बघतील, पवित्र परमेश्वरा, मी प्रार्थना करत आहे, येशूवा, ज्या ज्या भागामध्ये त्यांना सुटकेची गरज आहे, येशूच्या नावामध्ये मी त्या ठिकाणी सुटका घोषित करत आहे. प्रार्थनेचा आत्मा, अब्बा पिता, असं हाक मारणारा
आत्मा येशूवा त्यांच्या जीवनामध्ये मी घोषित करताय प्रभू. एक प्रार्थनेचा आत्मा त्यांच्यामध्ये उतरू दे. सकाळ दुपार संध्याकाळ हो हालेलुया मी प्रार्थना करताय. गुडघे टेकून आपल्या गरजा आपल्या परिस्थिती तुझ्यासमोर मांडण्यासाठी पवित्र देवा, ती परिस्थितीमध्ये प्रभू तुझ्यासोबत बसण्यासाठी पवित्र परमेश्वर तू त्यांना मदत कर. आणि पवित्र देवा त्यांच्या प्रार्थना तो ऐक. येशूवा तू सांडलेल्या 2000 वर्षापूर्वी रक्ताच्या मध्ये असलेले सर्व आशीर्वाद ओ सुटका मी घोषित करताय, जाहीर करताय प्रभू. अशक्य गोष्टी प्रभू तुझ्या मुलांच्या जीवनामध्ये कर. मी प्रार्थना करताय स्वर्गीय परमेश्वरा. ओ हालेलुया लॉर्ड रिगादल्ला मास्ते खेंदन मगदरगले तुझ्या मुलांची परिस्थिती बदलू दे. ओ हालेलुया येशूच्या नावामध्ये दैवी शांती मी घोषित करताय. ओ सुटका घोषित करताय. फायनान्स मध्ये सुटका घोषित करताय येशूच्या नावामध्ये. रिबालाबा शखेंदन मगदरगले सर्व प्रकारचं डिप्रेशन मानसिक अवस्था ओ येशूच्या नावामध्ये तुटू दे, ब्रेक होऊ दे येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू तुझं शांती त्यांच्या जीवनामध्ये राज्य करू दे प्रभू. तुझं मूल म्हणून ओ सामर्थ्यशाली जीवन जगण्यासाठी प्रभू तुझ्या मुलांना मदत कर, सहाय कर, कृपा प्रभू. सर्व गौरव प्रभू मी तुला देत आहे. नासरेत येशूचं नाव प्रार्थना करताय प्रभू नाईक. आमेन आमेन.